वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स. आपण आज व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि करंट डिव्हिजन रूल बघणार आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं, बेसिक इलेक्ट्रिकलमधलं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसे काढायचे आणि इक्विव्हॅलंट करंट कसा फाइंड आउट करायचा इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आपण आता या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि करंट डिव्हिजन रूल. यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण एक्झाममध्ये क्वेश्चन कसे विचारतात की कुठल्याही रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करा किंवा त्या रेजिस्टन्समधनं किती करंट फ्लो होतोय हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं, सिरीजमध्ये व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि पॅरललमध्ये करंट डिव्हिजन रूल यूज करायचा असतो. आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की सिरीजमध्ये काय कॉन्स्टंट असतो, करंट कॉन्स्टंट असतो सिरीज सर्किटमध्ये, आणि पॅरलल सर्किटमध्ये काय कॉन्स्टंट असतं, व्होल्टेज कॉन्स्टंट असतं. या सर्किटमध्ये काय दिसतंय बघा, 300 वोल्ट बॅटरीच्या अक्रॉस 50 ओहम आणि 30 ओहम रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे. आता हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असल्यामुळे यांच्यामधला करंट काय असेल, कॉन्स्टंट असेल. का? कारण सिरीज सर्किटमध्ये करंटला फ्लो होण्यासाठी एकच पाथ असतो आणि त्यामुळे सिरीजमधलं करंट काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, व्होल्टेजच्या अक्रॉसचं डिफरंट असतं. तर इथे पण बघा, 50 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे, V1, आणि 30 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप किती आहे, V2 आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि V2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशाच्या हेल्पने, व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन म्हणजे काय की हा जो 300 वोल्ट आहे हा काय होईल, 50 ओहम रेजिस्टन्स आणि 30 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की V1 जो 50 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज आहे तो किती असेल आणि 30 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती असेल. तर त्यासाठी आपल्याला काय स्टडी करावं लागेल, पहिले व्होल्टेज डिव्हिजन रूल. तर बघा, आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल आता बघूया. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, एक बॅटरी आहे या सर्किटमध्ये आणि ती कुणाच्या अक्रॉस कनेक्ट केलेली आहे, R1 आणि R2च्या. R1 आणि R2 काय आहे, रेजिस्टन्सेस. ते कसे कनेक्ट केलेले आहे, सिरीजमध्ये. तर यांच्यामधलं करंट काय असेल, सेम असेल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, R1च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल आणि R2च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल. तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय स्टडी करावं लागेल, ओहम्स लॉ. त्यासाठी करंट फ्लो करावं लागेल. तर बघा, आपण स्विच क्लोज केलं आहे आणि आता करंट फ्लो व्हायला स्टार्ट झालेला आहे. करंट जेव्हा फ्लो व्हायला स्टार्ट होईल तेव्हा काय होईल की करंटमुळे रेजिस्टन्स R1 आणि R2च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप व्हायला स्टार्ट होईल. समजते, व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे, ओहम्स लॉनुसार V इज इक्वल टू IR. म्हणजे जो करंट फ्लो होतोय तो मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स. आता बघा, R1 मधलं फ्लो होणारा करंट काय आहे, Iच आहे, आणि R2 मध्ये पण काय करंट फ्लो होतोय, I. तर दोघांमधलं करंट काय आहे, सेम आहे. त्यांच्यामधला व्होल्टेज ड्रॉप कशाला प्रोपोर्शनल जाईल, मग त्यांच्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सला. म्हणजे V1ची व्हॅल्यू काय असेल, आता बघा, ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल टू I इंटू R. I काय आहे, करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स, आणि R काय आहे, रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर. आता R1चं रेजिस्टन्स काय आहे, R1, आणि करंट काय फ्लो होतोय, I. तर R1च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती असेल, V1 इज इक्वल टू I इंटू R1 आणि V2 इज इक्वल टू I इंटू R2. जर तुम्हाला V1चं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर पहिले तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागेल, I, जो टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. आपण मागच्याच लेक्चरला बघितलं होतं की टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा. तर V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, फॉर्म्युला I इंटू R1, आणि V2च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, I इंटू R2. समजलंय. आता आपण यावरती एक एक्झाम्पल बघूया. बघा, या एक्झाम्पलमध्ये काय दिसते आपल्याला, 300 वोल्ट बॅटरीच्या अक्रॉस 50 ओहम रेजिस्टन्स आणि 30 ओहम रेजिस्टन्स कसे कनेक्ट केलेले आहेत, सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, V1 आणि V2च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. आपण फॉर्म्युला काय बघितला होता, V1चा फॉर्म्युला काय आहे, I इंटू R1, आणि V2चा फॉर्म्युला काय आहे, I इंटू R2. म्हणजे काही नाही, सिम्पल करंट फाइंड आउट करायचा आणि त्याला मल्टिप्लिकेशन कशाने करायचं, त्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. ओहम्स लॉ काय आहे, V इज इक्वल टू IR. तर पहिले आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, मग यासाठी V1चा फॉर्म्युला काय आहे, I इंटू R1. तर आपल्याला R1ची व्हॅल्यू माहीत आहे, फक्त आपल्याला फाइंड आउट काय करायचं, I, जो टोटल करंट फ्लो होणार आहे. करंटची फॉर्म्युला काय आहे, V अपॉन R इक्विव्हॅलंट. R इक्विव्हॅलंट कसं फाइंड आउट करायचं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. हे कनेक्शन कसं आहे, सिरीजमध्ये R इक्विव्हॅलंट काय असतो, R1 प्लस R2. तर ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असेल, 50 प्लस 30, आणि करंट कसं फाइंड आउट करणार आपण, 300 डिवाइड बाय 50 प्लस 30. तर याची व्हॅल्यू किती येईल, 3.75 एम्पियर. म्हणजे जो आपला टोटल करंट आहे, फ्लो होणार आहे, तो किती आला आहे आपला, 3.75 एम्पियर्स. तर आपण आता V1 आणि V2च्या व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. तर V1ची व्हॅल्यू काय असेल, I इंटू R1. I किती आहे, 3.75. R1ची व्हॅल्यू किती आहे, 50 ओहम. तर 3.75 इंटू 50 किती येईल, 187.5
वोल्ट ही व्हॅल्यू कसली असेल V1ची आणि V2ची व्हॅल्यू काय असेल 3.75 काय आहे I दोघांमध्ये काय आहे सेम V2चा फॉर्म्युला काय आहे I इंटू R2 तर R2ची व्हॅल्यू काय असेल 3.75 इंटू 30 इज इक्वल टू 112.5 वोल्ट तर इथे काय आहे बघा दोघांची ॲडिशन किती येईल 187.5 वोल्ट प्लस 112.5 वोल्टचं ॲडिशन किती येईल 300 वोल्ट तर आयदर तुम्ही काय करू शकता फक्त एक V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि ती टोटल व्होल्टेजमधनं मायनस केली तर तुम्हाला V2ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळून जाईल दोघांची ॲडिशन किती येईल 300 वोल्ट तर इथे या एक्झाम्पलच्या आन्सरवरनं काय कन्क्लुजन निघतंय बघा जी 50 ओमची व्हॅल्यू होती 50 ओम 30 ओमपेक्षा काय आहे जास्त आहे त्यामुळे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल जास्त असेल का कारण व्होल्टेज ड्रॉप काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ज्याचा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स जास्त असेल त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल जास्त असेल ज्याचा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स कमी असेल त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल कमी असेल का V इज इक्वल टू IR आहे त्यामुळे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे हे न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे समजलं पहिलं टोटल करंट फाइंड आउट करायचा टोटल करंटचा फॉर्म्युला काय आहे V/R इक्विव्हॅलंट आणि त्यानुसार आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे V1 आणि V2 सिंपल आहे V1चा फॉर्म्युला काय असेल बघा तुम्हाला कुठल्याही रेजिस्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असेल फक्त I इंटू R I काय आहे करंट फ्लोईंग थ्रू दॅट रेजिस्टन्स R काय आहे रेजिस्टन्स ऑफ दॅट रेजिस्टर समजलं व्होल्टेज डिव्हिजन रूलचा यूज करून तुम्हाला कुठल्याही रेजिस्टन्समधला व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल आता नेक्स्ट आपण बघूया करंट डिव्हिजन रूल तर करंट डिव्हिजन रूल बघा तुमच्यासमोर सर्किटमध्ये काय दिसतंय दोन रेजिस्टन्सेस आहे 30 ओहम आणि 50 ओहमचे ते कुणाच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे 300 वोल्ट बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे तर दोघांमधला फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू पण काय असेल डिफरंट असेल का I1 आणि I2 काय आहेत डिफरंट आहे I2 काय आहे 30 ओहममधनं फ्लो होणार करंट आणि I1 काय आहे 50 ओहममधनं फ्लो होणार करंट तर I1 आणि I2 काय होत आहे बघा करंट इथे जे दोन रेजिस्टन्स कनेक्ट होत आहे त्या पॉईंटपर्यंत येईपर्यंत काय करंट असेल सेम तिथून करंट काय होईल डिवाइड होईल तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की 50 ओहममधनं किती करंट जाईल आणि 30 ओहममधनं किती करंट फ्लो होईल ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे करंट डिव्हिजन रूल सिंपल आहे दोन फॉर्म्युले आहेत ते जर तुम्हाला समजले तर करंट डिव्हिजन रूल काही अवघड नाही बघा करंट डिव्हिजन रूलमध्ये काय आहे एक बॅटरी आहे दोन रेजिस्टन्स त्यांच्या अक्रॉस पॅरलली कनेक्ट केलेले आहे आणि जेव्हा आपण हे स्विच क्लोज करू तेव्हा काय होईल की जो टोटल करंट आहे तो I1 आणि I2 मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल बघा तुम्ही दिसतंय ना तुम्हाला काय आहे जो टोटल करंट जातोय तो काय होतोय I1 आणि I2 मध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय आणि आपल्याला काय फाइंड आउट करायची या दोघांचीच व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी त्यासाठी खूप सिंपल फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय आहे I1 ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल त्याचा फॉर्म्युला काय आहे टोटल करंट इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 I1 साठी काय आहे टोटल करंट मल्टिप्लाइड बाय R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 आणि I2चा फॉर्म्युला काय आहे I2 इज इक्वल टू IT इंटू R1 डिवाइड बाय R1 प्लस R2 म्हणजे काय करायचं बघा R1 प्लस R2 काय आहे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इथपर्यंत ठीक आहे काय फाइंड आउट करायचं I1 ची जर व्हॅल्यू असेल तर मल्टिप्लाय बाय काय करायचं R2 आणि I2 ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मल्टिप्लाय काय करायचं R1 हे फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या आपल्याला यावरती न्यूमेरिकल सॉल्व करायचे न्यूमेरिकलसाठी हे फॉर्म्युले समजले I1 चा फॉर्म्युला काय आहे टोटल करंट मल्टिप्लाइड बाय R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 आणि I2 चा फॉर्म्युला काय आहे I2 इज इक्वल टू IT टोटल करंट मल्टिप्लाइड बाय R1 डिवाइड बाय R1 प्लस R2 फक्त एवढं लक्षात ठेवा की I1 असेल तर R2 मल्टिप्लाय करायचा I2 असेल तर R1 ने मल्टिप्लाय करायचं खूप सिंपल आहे यावरती आपण आता न्यूमेरिकल बघू न्यूमेरिकलमध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला टोटल करंट किती आहे इथे 18 एम्पियर करंट फ्लो होत आहे आणि तो I1 आणि I2 मध्ये काय होईल डिस्ट्रीब्यूट होईल आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे I1 आणि I2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे त्यासाठी आपण आताच फॉर्म्युला काय बघितले I1 इज इक्वल टू IT इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 तर आता इथे व्हॅल्यूज पुटअप केल्या IT किती आहे 18 एम्पियर R2 ची व्हॅल्यू किती आहे 30 ओहम R1 प्लस R2 किती असेल 50 प्लस 30 या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल मग 6.75 एम्पियर्स I1 ची व्हॅल्यू किती आली 6.75 एम्पियर आणि I2 सेम मॅनरमध्ये सॉल्व करायचं आपल्याला I2 चा फॉर्म्युला काय आहे IT इंटू R1 डिवाइड बाय R1 प्लस R2 परत नेक्स्ट काय असेल मग IT काय आहे 18 एम्पियर मल्टिप्लाइड बाय 50 डिवाइड बाय
50 प्लस 30. 50 काय आहे R1ची व्हॅल्यू आहे. I2 फाइंड आउट करायचं असेल तर मल्टिप्लाय कशाने करायचं R1ने. तर याचा आन्सर काय येईल मग 18 × 50 डिवाइड बाय 80. याचा आन्सर टोटल काय येईल 11.25 एम्पियर. दोघांची ॲडिशन किती येईल मग 18 एम्पियर येईल. जसं व्होल्टेज ड्रॉपमध्ये असं होतं सेम तसंच. जर तुम्ही I1ची व्हॅल्यू फाइंड आउट केली असेल आणि I2 करायचं असेल तर तुम्ही टोटल करंट मायनस I1 पण करू शकता. करंट डिव्हिजन रूल समजला आहे. करंट डिव्हिजन रूलचं फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. I1ची व्हॅल्यू काय आहे टोटल करंट इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. जेव्हा तुम्ही खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व कराल तेव्हा हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहील. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा काय सर्किटमध्ये काय दिसतंय तुम्हाला 50 ओहमचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. कुणाच्या 30 आणि 30 ओहमची पॅरलल ब्रांच त्याला सिरीजमध्ये आहे. 30 ओहम आणि 30 ओहम काय आहे एकमेकांना पॅरलली कनेक्ट केलेले आहे. त्याला 50 ओहम काय आहे सिरीजमध्ये. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे 50 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे आणि I1 आणि I2च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. व्होल्टेज किती आहे 300 वोल्ट. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे V1 I1 आणि I2 फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे. पहिले काय करायचं नेहमी सर्किट सॉल्व करण्याचं ट्राय करायचं. लगेच इथे I1 I2 V1च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ट्राय करायचं नाही. नेहमी काय करायचं पहिले सर्किट सॉल्व करण्याचं ट्राय करायचं. आता इथे आपल्याला काय दिसतंय 30 ओहम आणि 30 ओहम पॅरलल कनेक्ट केले. आपण काय करू ही पॅरलल कॉम्बिनेशनची ब्रांच पहिले सॉल्व करण्याचं ट्राय करू. 30 ओहम आणि 30 ओहम पॅरलल असल्यामुळे यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येईल. आपण मागच्याच लेक्चरमध्ये काय बघितलं होतं दोन जर सेम अमाऊंटचं रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असेल तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येतो दोघांची हाफ. म्हणजे या दोघांचा जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे तो किती येईल 15 ओहम येईल. तर मग हे सर्किट कसं रिप्लेस होईल. आपण आता काय बघितलं की 30 ओहम आणि 30 ओहम काय आहे एकमेकांना पॅरलल. तर या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काय येईल 15 ओहम येईल. तर 50 प्लस त्याच्या सिरीजमध्ये आता काय येईल मग 15 ओहम. हा 15 ओहम कुठून आला आहे 30 ओहम आणि 30 ओहमची पॅरलल ब्रांच काय रिप्लेस होईल 15 ओहम. ही शॉर्टकट आहे नेहमी लक्षात ठेवा. दोन जर रेजिस्टन्सेस पॅरलल कनेक्ट केलेले असतील आणि त्यांची जर व्हॅल्यू सेम असेल तर त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येतो दोघांची हाफ. समजलंय. तर आपल्याला आता काय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं आहे V1 I1 आणि I2. V1 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागेल मग करंटची व्हॅल्यू लागेल IT टोटल करंट. टोटल करंटचा फॉर्म्युला काय असेल V/R इक्विव्हॅलेंट. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग R इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करावं लागेल. R इक्विव्हॅलेंट काय येईल या सर्किटचा सिंपल आहे सिरीजचा R इक्विव्हॅलेंट काय असतो R1 प्लस R2. तर 50 प्लस 15 इथे किती येईल मग 65 ओम्स हा याचा R इक्विव्हॅलेंट येईल. आपल्याला टोटल करंट फाइंड आउट करायचं आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे व्होल्टेज डिवाइड बाय R इक्विव्हॅलेंट. व्होल्टेज किती आहे 300 डिवाइड बाय 65 किती येईल 4.61 एम्पियर्स. आणि आता V1 साठी काय करावं लागेल IT मल्टिप्लाइड बाय R1. आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल बघितला होता ना. व्होल्टेज डिव्हिजन रूलमध्ये काय आहे ज्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याचा जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं त्यामधलं किती करंट फ्लो होतोय मल्टिप्लाइड बाय त्याचा रेजिस्टन्स. तर V1 ची व्हॅल्यू काय येईल मग V = IR. I किती आहे टोटल करंट त्यामधनं फ्लो होतोय तो I × R1. I किती आहे 4.61 मल्टिप्लाइड बाय 50 = 230.5 वोल्ट. म्हणजे 50 वोल्ट ओहमच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे 230.5. आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे I1 आणि I2. बघा याची पण एक शॉर्ट ट्रिक आहे. जर दोन्ही रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज जर सेम असतील पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये तर त्यांमधला डिवाइड होणारा करंट पण काय असतो सेम. म्हणजे जो टोटल करंट IT आहे त्यातला हाफ करंट I2 म्हणून जाईल आणि हाफ करंट काय होईल I1 म्हणून. का दोघांच्या व्हॅल्यूज काय आहेत सेम. तर I1 आणि I2 काय येईल IT डिवाइड बाय 2. तर सेम फॉर्म्युला आपण यूज करून इथे फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला काय आहे IT = I1 प्लस I2 आणि I1 = I2 आहे इथे. तर I1 आणि I2 किती येतील मग 2.3 म्हणजे हाफ 2.3 एम्पियर. समजलंय. शॉर्ट ट्रिक काय आहे दोन जर रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील आणि त्यांची जर व्हॅल्यू सेम असेल तर त्यामधला डिवाइड होणारा करंट काय असतो सेम असतो. त्यामुळे I1 = I2 असेल. I1 = I2 = IT डिवाइड बाय 2. IT किती असेल टोटल करंट 4.61 एम्पियर = 2.3 एम्पियर. दोघांची पण I1 = 2.3 एम्पियर I2 = 2.3 एम्पियर असेल. समजलंय. जरी हे या कन्सेप्ट तुम्हाला आत्ता थोडे हार्ड वाटत असतील तरी या रिपीटेडली यूज होत असल्यामुळे तुम्ही याला फॅमिलियर होऊन जाशाल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण किर्चॉफ्स लॉ स्टडी करणार आहे.